वसा जनसेवेचा. बुलढाणा अर्बन बँकेबाबत पसरवण्यात येत असलेल्या खोट्या दिशाभूल करणाऱ्या अफवांना संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी जोरदार शब्दात फेटाळून लावले आहे. बँकेची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत, स्थिर व अभेद्य असून ठेवीदारांचा 1 रुपयाही धोक्यात नाही असा ठाम विश्वास त्यांनी दिला आहे. मल्टी स्टेट स्तरावर आज घडीला बँकेकडे सुमारे 4,000 कोटी रुपयांची कॅश लिक्विडिटी उपलब्ध असून 3,000 कोटींची मालमत्ता संस्थेच्या नावावर आहे. मराठवाड्यातील काही शाखांबाबत जाणून बुजून अफवा पसरवून ग्रामीण भागातील ऊसतोड कामगारांना घाबरवण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप चांडक यांनी केला. बुलढाणा अर्बन तुमचं तारण सोनं विकणार, 70,000 तोड्याने घेतलेलं सोनं तुम्ही गमवाल, अशा थापांवर विश्वास ठेवून काही ठिकाणी गर्दी झाली. मात्र प्रत्यक्षात बँकेने एकही ग्राहकाचं सोनं विकलेलं नाही ना विकणार आहे हे त्यांनी ठणकावून सांगितले. मराठवाड्यातील प्रत्येक शाखेवरील ठेवींपेक्षा बँकेची गुंतवणूक दुप्पट असल्याचे स्पष्ट करत सुमारे 400 कोटी रुपये सुरक्षित गुंतवलेले असल्याची माहिती त्यांनी दिली. कर्ज वाटप, वसुली व दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू असून कर्ज 100% सुरक्षित, ठेवी 100% सुरक्षित असल्याचा ठाम दावा करण्यात आला. ग्राहक कधीही येऊन आपलं तारण ठेवलेलं सोनं सोडवू शकतो. संस्थेची ताकद एवढी मोठी आहे की अशा अफवांनी ती ढळणार नाही, असा स्पष्ट इशारा देत चांडक यांनी अफवा पसरवणाऱ्यांवर अप्रत्यक्षपणे ताशेरे ओढले. अधिकृत माहितीकडेच लक्ष द्या, अफवांवर विश्वास ठेवून स्वतःचा व संस्थेचा नुकसान करू नका, असे आवाहन त्यांनी ठामपणे केले आहे. आशिया खंडातील अग्रेसर बुलढाणा अर्बन प्रत्येक शाखेतील बँकिंग कामकाज सुरळीत असून कुठल्याच खोट्या अफवांना बळी पडू नका. बुलढाणा अर्बन अध्यक्ष डॉक्टर सुकेश झंवर. मी राधेश्याम चांडक, संस्थापक बुलढाणा अर्बन. गेल्या 2 दिवसापासून मराठवाड्यातील काही शाखांवर सोनं तारण कर्ज सोडवण्यासाठी काही सभासद गर्दी करत आहेत. या लोकांना काही आमच्या हितचिंतकांनी असे समजावून सांगितले की बुलढाणा अर्बनमध्ये आपले सोने 70,000 रुपये तोळ्याने ठेवलेले आहे व सध्या सोन्याचा भाव 1.5 लाख रुपये तोळा आहे. बुलढाणा अर्बन तुमचं सगळं सोनं विकणार आहे, त्यामुळे तुमचं सोनं तुम्ही सोडून घ्या. आणि त्या ग्रामीण भागातील ऊसतोड कामगारांना यावरती विश्वास बसला व कर्नाटकमधील एका कारखान्यावरून त्यांना पूर्ण वाहनाची व्यवस्था करून दिली की तुम्ही आपल्या गावात जा, तुमच्या नातेवाईकांना सांगा की बुलढाण्यामधलं सोनं सोडून घ्या. मराठवाड्यामध्ये प्रत्येक शाखेवर जितकं डिपॉझिट आहे त्यापेक्षा डबल गोल्ड लोन आहे. म्हणजे आमचे स्वतःचेच त्या ठिकाणी जवळपास 400 कोटी रुपये अटकलेले आहेत. त्यामुळे कोणीही म्हणजे डिस्टर्ब होण्याचं कारण नाही, कारण की आम्ही आपलं संस्था इतकी मोठी आहे की ना आम्ही आपलं सोनं विकणार आहे आणि काहीच नाही. आपण ते तारण ठेवलेलं सोनं आहे, आपण केव्हाही नेऊ शकता. संस्थेची आर्थिक परिस्थिती अतिशय उत्तम आहे. आज 4,000 कोटीची कॅश लिक्विडिटी आपल्याकडे आहे. 3,000 रुपयाचं मालमत्ता संस्थेची आहे. 1,500 कोटी रुपयाचं वेअरहाऊस लोन आहे आपल्याकडे. आणि बाकी कर्ज आपलं 100% सुरक्षित कर्ज आहे. आणि बुलढाणा अर्बनचा NPA फक्त 2% आहे. त्यामुळे सभासदांनी विनाकारण घाई करून अशा प्रकार करू नये. त्यामध्ये आपले नुकसान होईल, संस्थेचे नुकसान होईल. माझी सगळ्यांना एकदा कळकळीची विनंती आहे की आपण सगळ्याच गोष्टीचा गंभीर विचार करावा, बुलढाणा अर्बनची आर्थिक स्थिती बघावी आणि नंतरच काय तो योग्य निर्णय घ्यावा. धन्यवाद. जितेंद्र कायस्थ, मुख्य संपादक, सिटी न्यूज. बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 9822 72 0784.